शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गणपतीचं पंचखाद्य किंवा खिरापत। आता सगळीकडे गणपती बसले आहेत, उद्याला गौरीचं आगमन होतं आहे, तेव्हा आपल्याकडे कोणी गणपतीच्या गौरीच्या दर्शनाला येतात, तेव्हा त्यांना आपण काहीतरी प्रसाद देत असतो, तर पटकन देता यावा आणि हे गणपतीच्या आवडीचं म्हणून महत्त्वाचं असं पंचखाद्य हे घरी करून ठेवतात। त्यासाठी लागणारं साहित्य हे आपण खोबरं, सुकं खोबरं किंवा गोटा खोबरं घेतलेलं आहे। हे आपण कीस करून याचा भाजून घेणार आहोत। या खारका आहेत, यातल्या बी काढून याचे बारीक तुकडे आणि थोडी पावडर घेणार आहे। हे बदाम घेतलेले आहे, हे आपण किसून किंवा तुकडे करून टाकणार। ही खसखस आहे, ही भाजून घ्यायची बारीक करून। हे थोडी वेलदोड्याची पावडर आहे। तर आता आपण या कृतीला ही पिठी साखर आहे, त्याच्यासाठी साधारण 1 पाऊण वाटी पिठी साखर आपण घेतलेली आहे। तर आता आपण या कृतीला सुरुवात करू। ही खसखस एकदम बारीक गॅसवर थोडीशी गरम करायची ती। बारीक गॅसवर ही खसखस आपण गरम केलेली आहे। आता हे खोबरं पण आपण यात गरम करायला ठेवतोय। खोबरं आता गरम झालेलं आहे। आता या वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत। आता आपण हे खोबरं या बाउलमध्ये घेतो। हे खोबरं घेतलं आहे, यात थोडी आपण ही खसखस टाकणार आहे। नंतर ही खारकेची पूड घालणार आहे आपण। हे 4 खारका घेतलेले आहेत, त्यातल्या बिया काढून ते जाड बारीक वाटलेलं हे खारकेची पूड आहे। आणि ही बदामाची पूड घातलेली यात। आणि यात आता साधारण 1 पाऊण वाटी साखर यात घातलेली आपण। आणि याच्यावर थोडीशी आपण 1 चिमूटभर म्हणतो अशी वेलदोडा पूड घालणार। या 5च वस्तू महत्त्वाच्या असतात। यात तुम्ही इतर ड्रायफ्रूट्स किंवा काय आवडीने पाहिजे तर घालू शकतात। हे सगळं आता आपण कालवून ठेवायचं आहे। हे बघा, ही गणपतीची खिरापत किंवा पंचखाद्य तयार झालेलं आहे। आणि घरी केव्हाही गणपतीच्या दर्शनाला आलं 10 दिवसात तर देवाचा प्रसाद म्हणून त्यांना हे पंचखाद्य किंवा खिरापत दिली जाते। धन्यवाद।